एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे आणि आपलं डेली जीवन जगत आहे चांगल्या प्रकारे. तर ॲक्च्युली आता ब्लॉगची सुरुवात झाली आहे. काल रात्री मी ब्लॉग म्हणजे रात्री असं झालं की रात्री स्पृहाला ना खूप ताप आला होता, हातपाय दुखायचे, डोकं दुखायचं, असं ना. मग मला काहीच कामं नाही करता आले. त्याच्यामुळे काल रात्री मी भांडे घासलेले नाही. काल रात्रीचे सगळे कामं पेंडिंग आहे. मी कचरा बाहेर ठेवलेला नव्हता, तो सकाळी आता वेगवेगळा सेपरेट केला आणि तो साईडला काढला आहे. भांडे खूप पडले धुवायचे. यू कॅन सी, हे बघा केवढा पसारा पडला आहे. हे धुवायचे आहेत मला सगळे भांडे. तर मी आता सकाळी टांगले जे आधी धुतलेले होते. तिच्याकडे कॉन्सन्ट्रेट करावं लागलं. तिला औषध देऊन थोडीशी झोप लागली, बट 2 तासानंतर परत उठली. परत तिला सेम ताप होता. मग तिला लिटरली मिठाच्या पट्ट्या वगैरे ठेवावं लागल्या मला, तेव्हा तिला बरं वाटलं. आणि मग सकाळी उठल्यावर आहे ना, मी पहिलं तिला आज काही स्कूलला पाठवलंच नाही तिला, आणि म्हटलं दवाखान्यात घेऊन जाऊ. तर आता रेग्युलर आता मागच्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये तिला ॲडमिट केलं होतं. आणि ॲडमिट केल्यानंतर ती परत तिसरी वेळ तिला दवाखान्यात न्यावं लागतंय. म्हणजे एवढी आजारी पडते ना ती, एवढ्यात मला कळतच नाही तिची इम्युनिटी एवढी का कमी झाली आहे. आणि मी बऱ्याच वेळेला मी अंगावर काढून घेते, मी दवाखान्यात जात नाही. पण मी पण सेम तसं, मला पण तसंच होतं. एवढ्या वेळेस आजारी पडतोय ना आम्ही सगळे, मला वैताग आला होता. मी सुद्धा इतकी आजारी पडते की मला पण म्हणजे घशाचा इतका प्रॉब्लेम येतोय, म्हणजे नुसता घसा दुखतोय. 4-5 दिवस मला बोलताच येत नाही. मला तर म्हणते नवीन आता आता एवढ्यात तर ना मला 3-4 वेळेस माझा घसा बसलाय, इतका बसलाय की माझा आवाजच निघत नाही आणि इतका बारीक आवाज होऊन जातो. मला जोपर्यंत दवाखान्यात जात नाही तोपर्यंत बरं वाटत नाही. आणि दवाखान्यात जाऊन आल्यावर तर तात्पुरते त्यांनी औषध दिले का फरक पडतो, पण खरंच घसा बसतो. लिटरली आपण गव्हाचं पीठ गाळतो ना, थोडंफार पीठ ते नाका तोडतं ना, त्याने ॲलर्जी होते मला, धुळीने ॲलर्जी होते, धुराने ॲलर्जी होते. ओ माय गॉड. थोडंसं बाहेर जर मी विदाऊट प्रिकॉशन्स गेली, तोंड न बांधता जर गेली की पडली आजारी. इतकं डेंजर इम्युनिटी लो झाली ना. मग आता माझी एक मैत्रिणी तिने मला सजेस्ट केलं की होमिओपॅथी ट्राय करा तुम्ही, मग बघू म्हणे काय आहे. तर मग तिने मला एक डॉक्टरांचा ॲड्रेस दिला मला, आणि आज आम्ही तिथे जाऊन आलो आहे. आता म्हणजे 1 वाजत आला आहे. आणि मी आणि स्पृहा आम्ही जाऊन आलो आणि आम्ही त्यांना सांगितलं आमचा इश्यू काय. तर त्यांनी तात्पुरत्या अशा होमिओपॅथीच्या गोळ्या असतात ना, बारीक दाण्यांवाल्या, त्या गोळ्या दिल्या आहेत आम्हाला. आता बघू काय फरक, काय वाटतं काय नाही. आणि मी त्यांना बोलली माझ्या घशात लिटरली टोचतंय, म्हटलं मला काही देऊ शकता का तुम्ही. आता त्यांनी मला दिलं, असं थोडेसे दिले, चांगले 10-12 बारीक बारीक गोळ्या त्यांनी मला लगेच घ्यायला लावल्या आणि ते लगेच घेतल्या. आणि बघूयात आता मग काय फरक वाटतो किती नाही. 2 दिवस औषधं घेऊन आणि त्यांनी आम्हाला परवा कॉल करायला लावलाय तुम्हाला बरं वाटतंय की नाही त्याच्यामुळे. तर बघूयात काय होतं काय नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं, सकाळपासून मी तिला जस्ट नाश्ता करून दिला होता आणि ना जेवण बाकी आमचं. तर मी आता तिला एग्स बनवणार आहे ऑमलेटसारखं, आणि चपात्याचं पीठ जस्ट मळवलं, मी दाखवते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मग आता मी माझी कुकिंग करणार आहे. चला, व्हिडिओची स्टार्ट तर झाली आहे. बघूया पुढे काय काय होतं काय काय नाही. टिल देन स्टे ट्यून. मळले गेलं आहे आता इथे, आणि लिटरली खूप पसारा आहे तो माझा आवरायचा बाकी इथे किचनवर. बघा तुम्ही किती पसारा पडला आहे. माझं सगळंच पेंडिंग आहे. आता कचरा वेगळा करून ठेवला आहे मी. कालचं दूधसुद्धा तापवलेलं नव्हतं, कारण आम्ही दूध युजली काल चहा पण केलेला नव्हता आम्ही. संध्याकाळचा चहा तर बंदच झाला आहे. हे बघा, सकाळी दूध तापवलं आणि आजचं परत दूध आलं ते मी फ्रीजरमध्ये ठेवून दिलेलं आहे. आता या डब्यामध्ये मी पाणी भरून ठेवलं होतं ना, ते संपलं आहे आता वापरून. आता ते मी तो डबा धुवून वरती ठेवून देणार आहे. आणि हा खालचा जो डबा आहे की नाही, हा खालचा जो डब्बा आहे ना, तो पण आता मी धुवून ठेवणार आहे. त्यातलं पाणी वापरून घ्यावं लागेल त्यातलं पण. 21-22 तारखेला पाणी नाही येणार आणि सगळ्यांनी पाणी भरून ठेवलं आणि पाणी गेलंच नाही. म्हणजे पाणी आलं 21-22ला, असं काही झालंच नाही की पाणी येणार नाही. पण पाणी आम्ही भरून ठेवलं. प्रिकॉशन्स आर बेटर दॅन क्युअर ना, राईट. तर आम्ही पाणी भरून ठेवलं, पण आमच्यावर काही ती वेळच आली नाही. मग मला ते पाणी आत्ता वापरावं लागतं आहे. मला नळाचं पाणी न वापरता ते काढून ठेवलेलं पाणी वापरून टाकते मी. त्या दिवशी मी मशीनमध्ये कपडे न लावताना ते जे पाणी भरून ठेवलं ते पाणी संपवावं म्हणून मी हाताने कपडे धुतले लिटरली, आणि ते पाणी संपवलं. बिकॉज पाणी कशाला वेस्ट जाऊ द्यायचं, राईट. तर आणि भाजीपाला काय आणलं आहे ना, मी तुम्हाला स्पृहाला जेव घातल्यानंतर मी तुम्हाला सगळं दाखवते. तर आता कुकिंग करून घेते आणि मग भेटूयात. इवन तर फायनली आता ती वेळ आली आहे, मी तुम्हाला दाखवते आज मी काय काय भाजीपाला आणला आहे. तर वांगं आणलं आहे, भरताचं वांगं, आणि हे कोबी मिळाले मला. ती बोली गावठी आहे म्हणे, म्हणून त्यांची साईज छोटी आहे असं म्हटली ती. नंतर डांगर आणलं आहे, त्याच्यानंतर हे ढेमशे आणले. हे मला खूप आवडतं.
याला तुमच्याकडे काय म्हणता माहीत नाही, पण आमच्याकडे ढेमशे म्हणता, आम्हाला त्याचं वेगळं नाव माहीत नाही आहे. तर हे आणलं आहे मी आणि एक फ्लावर आणलं आहे. त्याच्यानंतर आहे ना तर काही ना भरायला जागा नाही आता, एवढं भाजीपाला आणलं आहे यावेळेस. तर भेंडी आणली आहे, अर्धा किलो भेंडी आणली आहे. त्याच्यानंतर निंबू पण आणले आहेत. निंबू इतके महाग झाले, हे छोटे छोटे निंबू 10ला 3 मिळाले, नाही तर युजली इतके भेटायचे, 10ला 5-6 निंबू भेटायचे माहिती का, मीडियम साईजचे. तर भेंडी आणि निंबू ही गोष्टी मी फ्रीजरमध्ये ठेवून दिल्या आहेत. तर हे बघा, पालक आहे आणि कोथिंबीरीच्या 2 जोड्या आणल्या होत्या, पालकच्या आणल्या आहे. आणि अजून आहे ना मेथी निसून ठेवली, इकडे मागे ठेवून दिली मी ती मेथी. आणि हे बघा, लॉट्स ऑफ काकडी आणि वॉटरमेलन आणलं आहे. हा पिकला घेते मी आता कापायला. आणि ह्या ऑनलाईन मागवलेल्या हिरव्या मिरच्या होत्या. भेंडी पण आहे थोडीशी, भेंडी जरा जास्तच लागते आमच्या घरी, त्याच्यामुळे ती जास्तच कंटिन्यू भेंडी असते, संपली का मागवायचीच. तर एवढं सगळं मागवलं आहे. आणि हे बघा, दूध अजून तापवलं नाही आहे मी, कालचं पण बाकीचं, तर कालचं सकाळी तापवलं मी. आणि इथे केळी पण आहे. बीटरूट आणि हिरव्या मिरच्या या फिक्या असतात, ज्या फ्राय करून खाऊ शकतो अशा. आता हे मी इकडे काढलं आहे. भेंडी, निंबूस, आता ना मी वॉटरमेलन कापणार आहे, तुम्हाला दाखवते ते स्टेप बाय स्टेप. Putting here. वॉश करून घेते आधी. आता मी कट करते वॉटरमेलन. पिकलं आहे आणि इतका सुंदर त्याचा वास येतोय ना, मला खूप आवडतो. आणि वॉटरमेलनचं तुम्हाला माहिती का, मी वॉटरमेलन म्हणते, केव्हाचं खरबूज आहे, खरबूज. तर मला खरबूजचा वास इतका आवडतो ना, बस कधी, खूप आवडतो मला खरबूज. हे बघा, आता त्याच्या बिया काढून कट करते. एक प्लेट घेतली आहे. आता स्टेप बाय स्टेप आहे ना, यांचे कवर प्रत्येकाचे असे काढून टाकते. हे बघा असे, आणि इकडे लगेच त्याचे असे छोटे छोटे कट, सो दॅट आय कॅन ईट बाय फोर्क.